विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलक सध्या आक्रमक झाले। आज मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह केला। तर ठाकरेंनी आरक्षणाबाबतच्या भूमिकेचा चेंडू पंतप्रधान मोदींच्या कोर्टात टोलवला। नेमकं काय घडलं पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा क्रांती मुक मोर्चाने ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर धडक दिली। मराठा क्रांती मुक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटलांसह 5 जणांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडत मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टामध्ये टोलवला। ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे। मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना दुखवायचं नसेल, पहिले दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे। आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरती त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली। सुरुवातीला उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने या आंदोलकांनी मातोश्री बाहेरच ठिय्या देऊ असा निर्धार केला। त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मराठी आंदोलकांशी संवाद साधला, तर मातोश्री बाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवेंनी केला। ऐकून घ्या, रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे। तुम्ही मंत्रालया जवळ केबीकेचेच बॅनर लावत असतो। म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की भाजपच्या लोकांनी इथे राजकारणापायी त्यांना इथे पाठवलेलं आहे, मुद्दाम केलं जातं। हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्याच लोकांचे लावतो, तो आहे तो। शरद पवार साहेबांच्या घराजवळ, नंतर नाना पटोले साहेबांच्या घराजवळ, नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराजवळ, नंतर अजितदादांच्या घरासमोर आणि या आंदोलनाचा शेवट या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वरच्या बंगल्यावर आपली अमृती थांबा। पण आता आम्हाला सांगा, आम्हाला कोणी पाठवलं? आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि आम्हाला कोणी पाठवलं नाही। आमच्या या आंदोलनाचा शेवट वर्षा बंगल्यावर। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना जाब विचारायला सुरुवात केली। 3 दिवसांपूर्वी संभाजीनगरात मराठा आंदोलकांनी शरद पवारांसमोर गोंधळ घातला। त्यानंतर आता मराठा क्रांती मुक मोर्चा ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी धडकला। मात्र यावरून जरांगे पाटलांनी भाजपावर निशाणा साधला। दरेकरांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। गेल्याच आठवड्यात आपण बघाल की जरांगेच्या आंदोलनाची ताकद हीच की ते सर्वसामान्य गरजवंत मराठ्याची भाषा बोलतात, दुःख बोलतात आणि अशा वेळेला ते मॅनेज होत नाहीत। परंतु हे सुरुवातीच्या काळात होतं, नंतर ते आंदोलन कोणीतरी हायजॅक केलं आणि त्याला राजकीय दिशा दिली आणि म्हणून आज त्या ठिकाणी जरांगेंच्या संदर्भात आज मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी प्रश्नार्थक संशयाचं असं वातावरण उभं राहिलेलं आहे। मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठेच राज्यात सुरू नाही। मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्या किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्या हातात। हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे। त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही, पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत। ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे, त्याच्या मनगाटात बळ आहे, तो मुंबईत जाऊन विचारेल। आज तर साक्षात मनोज दादा तुम्ही तर उद्धव ठाकरेंचे प्रवक्तेच झाल्यासारखं बोललात की हे मराठा समाजाचेच नाहीत। अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणतात की हे मराठाच नाहीत। आता मराठा कोणी राहायचं, मराठा कोणी व्हायचं, मराठा कोण ठरवायचं ह्याचा ठेका तुम्हाला दिला गेला आहे। ओबीसीतून आरक्षण हवं या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम आहे। जरांगेंच्या मागणीला विरोध करत ओबीसी संघटना रस्त्यावरती उतरल्या। अशा परिस्थितीत सत्ताधारी असोत किंवा विरोधक यांनी आपली भूमिका स्पष्ट करणं अपेक्षित आहे। मात्र ना सरकार स्पष्टपणे काही सांगताय ना विरोधक। परिणामी यामुळे आरक्षणाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।